हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आपले एनरोल इंजिनियर वरती रेग्युलर व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही अजून सुद्धा आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ज्या विद्यार्थ्याला अटेम्प्ट 1 किंवा अटेम्प्ट 2 मध्ये 60 ते 80 मध्ये मार्क येत आहे किंवा थोडे जास्त मार्क येत आहे, त्यांच्यासाठी कमी मार्कांना सुद्धा कॉलेज मिळेल का नक्की, कोणतं कॉलेज या मार्कांवरती मिळू शकेल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बेसिकली 60 ते 80 मार्कामध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं त्याच्यावरती आपण बघणार आहे. त्यानंतर जर थोडे जास्त मार्क तुम्हाला येत असतील तर तुम्ही कोणत्या ब्रांच टार्गेट केल्या पाहिजे त्या आपण आज बघणार आहे. तो सगळ्यात पहिले आपण व्हिडिओच्या स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही अजून सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या सगळ्या कम्प्लिटली ऍडमिशन प्रोसेसचे अपडेट्स तुम्हाला शेअर केल्या जातात. याच्यावरती तुम्हाला गायडन्स केला जातो. त्यानंतर इन्स्टंट अपडेट्स, एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट, कॉलेज अपडेट्स, फी स्ट्रक्चर अपडेट्स या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्या जातात. जर तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही त्या लिंक वरती जाऊन तो ग्रुप जॉईन करू शकता. आता जर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की जर तुम्हाला 60 ते 80 मध्ये मार्क आले तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय डिसाईड करायचंय की कोणतं कॉलेज तुमच्या लिस्ट मध्ये पाहिजे, हे सगळ्यात मेन गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला टेक ब्रांचेस घ्यायचे की कोर ब्रांचेस घ्यायचे, हे सगळ्यात दुसरी गोष्ट तुम्हाला बघायची. त्यानंतर जी चॉईस तुम्ही घेणार म्हणजे टेक घेणार, नॉन टेक घेणार किंवा कोर ब्रांच जे काही घ्याल ते तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज त्या ब्रांच मधून नेमकं मिळणार आहे का हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण 60 ते 80 हा जो स्कोर आहे ना, हा मोस्टली ऍव्हरेज स्कोर असतो ज्यामध्ये खूप जास्त मुलांना स्कोर येतो. आणि इथं मुलांना कळत असतं की कोणते कॉलेज नेमके आपल्या लिस्टमध्ये पाहिजे, तर ते आपण आज बघणार आहोत. तर जर तुम्हाला सुद्धा 60 ते 80 मध्ये मार्क आलेले आहे तर तुम्ही टियर 1 सिटीज मध्ये म्हणजे पुणे आणि मुंबईचे कॉलेज आपण घेऊन आलोय, याच्यामध्ये कोणते कॉलेज टार्गेट करू शकतात तुम्ही बघा. स्क्रीनवर आहेत. जीएसआर आयसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे, त्याच्यानंतर एमएमसीई पुणे, इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, त्यानंतर एल आर तिवारी कॉलेज, त्यानंतर मॉडर्न कॉलेज पुणे, विद्यावर्धनी कॉलेज मुंबई, नूतन कॉलेज एनएमआयटी पुणे, त्यानंतर सिंहगड कॉलेज पुणे आणि त्यानंतर लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. हे जे काही 10 कॉलेजेस आपण स्क्रीनवरती घेऊन आले याच्यामध्ये तुम्ही टार्गेट करू शकता. यामध्ये नेमकं कोणती ब्रांच लागणार आहे, कोणते कॉलेज टाकायला पाहिजे, याचा सिक्वेन्स काय ठेवला पाहिजे या कॉलेजेसचा. जर तुम्हाला सुद्धा याची पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून हा व्हिडिओ झाल्यानंतर विचारू शकता. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की 60 ते 80 मार्कामध्ये कोणते कॉलेजेस ऍटलिस्ट तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे. त्यानंतर जर आपण बघूयात की जर तुमचे मार्क 80 पेक्षा जास्त आहेत, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये 60 ते 80 मार्काचं बघितले, बट जर तुमचे मार्क 80 पेक्षा जास्त आले बट 110 पेक्षा कमी आहे तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता. त्या केसमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स जी ब्रांच जी आहे ते ट्राय करू शकता टॉप 20 कॉलेजेसला. आणि जे अदर कोर ब्रांचेस जे आहेत तर तुम्ही टॉप 10 कॉलेजेसमध्ये ट्राय करू शकतात. नेमकी आता कोणते टॉप 20 कॉलेज, कोणते टॉप 10 कॉलेज याची जर इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर खाली दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारा. आता जी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच असते ती ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 to 1 काउन्सिलिंग मिळणार. बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच बद्दल तुम्हाला गायडन्स दिला जाणार. एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट मिळणार आणि त्यामध्ये एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट राहणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स आणि ट्रस्टेड मेंटर्स तुम्हाला राहणार आहे. आता जी एनरोल इंजिनिअरची प्रीमियम काउन्सिलिंग बॅच आहे त्या बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड्स. चारही कॅप राउंडचा तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. चारही कॅप राउंडचा गायडन्स मिळाल्यानंतर स्पॉट राउंडचा तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. त्यानंतर कम्प्लीट कॉल सपोर्ट मिळणार आहे. त्यानंतर कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला मिळणार आहे. हा कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला फक्त एक राऊंड साठी नाही तर पूर्ण 4 राऊंड मिळणार. त्यानंतर कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केले जाणार आहेत. डेडिकेटेड मेंटर टीम तुम्हाला मिळणार जी तुम्हाला 24/7 कॉलवरती अवेलेबल राहणार. आणि जोपर्यंत तुमची इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमची मेंटर टीम तुमच्या सोबत राहणार आहे. आणि नेक्स्ट म्हणजे दुसरा प्रोसेस पार्ट म्हणजे की इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग सपोर्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता या बॅच मध्ये आपण खूप लिमिटेड सीट्स घेतोय. त्यामध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, काय प्रोसेस आहे, काय फी स्ट्रक्चर आहे ते जर विचारायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून विचारू शकता. ऑलरेडी मागच्या 2 वर्षामध्ये 5000 प्लस विद्यार्थ्यांनी ही बॅच घेऊन त्यांचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज अचीव केलेलं आहे. आता जर तुमचे मार्क अबो 80 आहे बट बिलो 110 हे आपण ऑलरेडी बघितलंय की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच साठी टार्गेट करू शकता टॉप 20 कॉलेजला. कोर ब्रांच जर घ्यायची असेल तर टॉप 10 कॉलेजला तुम्ही ट्राय करू शकता. आपण लवकरच हा व्हिडिओ घेऊन येणार आहे की टेक ब्रांचेस वर्सेस कोर ब्रांच.
की आजच्या डेटला टेक ब्रांच घेतली पाहिजे की कोर ब्रांच घेतली पाहिजे किंवा कोणती ब्रांच आपण नेमकी घ्यावी, त्याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो जर त्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आता जर तुमचे मार्क 100 ते 120 मध्ये येत आहे तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही टेक्निकल ब्रांचेस ज्या आहेत त्या टॉप 20 कॉलेजला ट्राय करू शकतात किंवा कोर ब्रांचेस हे 10 कॉलेजमध्ये ट्राय करू शकतात. आता जर तुमचे मार्क हे 120 ते 150 मध्ये येत आहे तर तुम्ही जे सीएस आणि अलाइड ब्रांचेस आहे म्हणजे टेक्निकल ब्रांचेस त्या टॉप 10 कॉलेजमध्ये ट्राय करू शकतात. आणि ज्या कोर ब्रांचेस जसं की मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या ज्या ब्रांचेस आहे, मेकॅट्रॉनिक्स, मेटलॉजी या ज्या ब्रांचेस आहेत तुम्ही एकदम टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला ट्राय करू शकता. जर तुम्हाला नेमकं कोणत्या कॉलेजला मिळू शकतं ते विचारायचं असेल तर खाली स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही विचारू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग घेतलेली आहे आणि मागच्या वर्षी या बॅच थ्रू त्यांनी म्हणजे ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेतली आहे त्यांचे रिव्ह्यूज आपण स्क्रीनवरती बघू शकतो. काही रिव्ह्यूज आपल्या वेबसाईट वरती सुद्धा आहे. त्यानंतर काही रिव्ह्यूजचे व्हिडिओ सुद्धा आपण युट्यूब आणि इंस्टाग्रामला पोस्ट केले, तुम्ही ते सुद्धा जाऊन बघू शकता. इथे तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता स्टुडंटचे ज्यांनी त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला मागच्या वर्षी ऍडमिशन घेतलेले. आता तुमचा स्कोअर आलेला आहे आणि आता नेमकं पुढे करायचं काय हे हा जर प्रश्न तुम्हाला सुद्धा असेल तर आजच एनरोल इंजिनिअरला कॉन्टॅक्ट करा. जर अजून सुद्धा तुम्ही तुमचे पर्सेंटाइल प्रेडिक्ट केले नसतील तर तुम्ही पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकतात. एनरोल इंजिनिअरच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचे पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकतात. मी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. आणि जर तुम्ही पर्सेंटाइल प्रेडिक्ट केले, तुमचे मार्क्स येत आहे आणि कोणतं नेमकं कॉलेज तुम्हाला मिळणार याची सुद्धा माहिती पाहिजे असेल तर आजच एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचला जॉईन करा. स्क्रीनवरती नंबर आहे याच्यावरती कॉल करून इन्क्वायरी करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमके ऍक्च्युअली बघितलं काय तर आपण बघितलं की 60 ते 80 मार्कांमध्ये ऍटलिस्ट तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे बघितलंय. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलंय की ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 110 मार्क आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स ट्राय करा, कोर ब्रांचेस टॉप 10 कॉलेजला ट्राय करा. 100 ते 120 जर येतात तर सीएस ब्रांचेस ट्राय करा टॉप 20 मध्ये. नेमकं हे कॉलेज कोणते हे आपण आता येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. सो तोपर्यंत एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करून ठेवा, आम्हाला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बॅच बद्दल काही इन्क्वायरी करायची असेल, जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट. कनेक्टेड राहा, आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू.